किती वर्ग आहेत सगळे? 10 चे. वर्ष जवळ आलेले असते सगळ्यांच्या. मी कशासाठी आलेलो तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना? आजचं जे लेक्चर आहे आमचं रेझिंग डे संदर्भात आहे. 2 जानेवारी ते 8 जानेवारी आणि आमचा रेझिंग डे असेल, पोलीस रेझिंग डे. त्या संदर्भात आम्ही सायबर अवेअरनेस बाबत तुम्हाला लेक्चर देणार आहोत. त्याची सायबरची टीम, पोलिटिशियनची टीम असं कॉर्डिनेट करून आम्ही आज तुम्हाला सायबर संदर्भात लेक्चर देणार. ओके. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रेबेका शिंदे मॅडम, आपला असलेला स्टाफ आणि आमची सायबर टीम यांच्या वतीने तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज आम्ही तुम्हाला सायबर संदर्भात लेक्चर देतोय. तसंच आमचे शेळके साहेब तुम्हाला सायबर संदर्भात. मराठी ओके आहे सगळ्यांना? इंग्लिश समजेल? काय प्रॉब्लेम नाही. तुम्हाला माहिती आहे सायबर क्राईम काय आहे? कोणाला माहिती असेल तर हात वर करून उभा राहून बोलू शकतो. कोणाला माहिती आहे का? फ्रॉम गर्ल्स, बॉईज, लास्ट. एनीवन लास्ट देअर? तुम्हाला माहिती आहे काही कुणाला? Crimes done on internet, for example, cyberbullying. सॉरी? Crimes done on internet. ओके. सो तुम्हाला माहिती आहे पासवर्ड कसा स्टील करतात? For example, they can use any apps or browser extensions to steal your passwords. यू कॅन सी आजकाल खूप होतं, म्हणजे तुमच्या छोट्या पोरांपासून ते मोठ्या लोकांपर्यंत खूप म्हणजे असे डिफिकल्टीज होतात इंटरनेटवरती. आजकालची जी जनरेशन आहे जेन झी आपण बोलतो राईट, या जनरेशनमध्ये मोस्ट ऑफ द टाईम पोरं काय करतात? फोन घेतात. कोण आता सध्या सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहे करंट स्टेटमध्ये? गर्ल्स रील्स कोण बनवतात? बॉईज स्नॅपचॅट, एनिथिंग एल्स? They are not going to do anything, they are just going to aware you about it, the misuses of that Snapchat, Insta and Facebook and all. Okay? So just understand why we are here. We are here to just aware you about the मेहनतवरती घ्यावी. त्याच्या व्यतिरिक्त आपण घ्यायला गेलं तर आपल्याला धोका भेटू शकतो. So you also know what are the advantages of internet and what are the disadvantages of internet. Can anyone say advantages? Ma'am? Advantage of internet? Helps us to relax. Okay, only helps us to relax. It's Doesn't a help source in of study. news and information. Okay. And one disadvantage here. Last the boys. Last bench. Rather than their studies. People used to spend their more time on internet rather than their studies. They completely focus towards their internet only, not other topics as well as. Yes. There are various free courses which also offer certificates. That's good. Anyone else? Disadvantages? So advantages come from student side, right? We can learn, we can be creative, we can be collaborative, right? समजताय ना? आपण ॲडव्हान्टेजेस काय काय घेऊ शकतो? आपण एक लेक्चर करू शकतो, जसा तो बोलला आपल्याला सर्टिफिकेशन भेटतात ऑनलाईन आपल्याला कोर्सेसबद्दल, बरोबर? हे आपण सर्टिफिकेशन घेऊन पुढे आपण नॉलेज वाढवू शकतो. ना की आपण सोशल मीडियावर थांबून तिकडे इन्स्टा यूज करा, रील स्क्रोल करा, राईट? सो आता मी तुम्हाला सांगतो ह्याच्याबद्दल स्कॅम कसे होतात. जे फ्रॉडस्टर असतात, हॅकर असतात. कुणाचा इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाला आहे? कोणाचंच नाही झालं. फेसबुक अकाउंट, स्नॅपचॅट अकाउंट काही कोणाचं झालं आहे? इन्स्टा झालं आहे. कसा झाला तुझं इन्स्टा हॅक? म्हणजे माझ्या मोबाईलवरून आयडी सेंड केला. दुसऱ्याच्या मेसेजवरती म्हणजे अकाउंटवरती मेसेज जात असेल, ह्याचा अर्थ तुमचा अकाउंट हॅक झाला असेल. नाहीतर मग तुमच्या फ्रेंड, कलिग्स कोण पण असेल, साईड बाय एरिया नेबर तुमचे कोणही असतील तुमचे फ्रेंड्स वगैरे, त्यांच्याकडे तुमचं अकाउंट ओपन असेल. मे बी तुम्ही पहिला ते चेकआउट करा की बाबा तुमचं नेबर अकाउंट कुठे चालू करताय का, कोण यूज करत आहे का.
तसं नसेल तर मग तुम्ही डायरेक्टली हॅक झालाय म्हणून तो अकाउंट डिॲक्टिवेट करा, डिलीट करा. मोस्ट ऑफ द टाइम तुम्ही लोक कोणत्या गोष्टीमध्ये तुम्ही लोक मेनमध्ये जाता, कोणत्या पण साईट्सवर व्हिजिट करता, राईट? यू गो ऑन vulnerability sites which are vulnerable and they are most harmful for us. सो तुम्ही लोक या गोष्टीमध्ये क्लिक करता, जसं तुम्हाला ते साईट अलाव करायला सांगता तसं तुम्ही करता अलाव, राईट? आणि त्याच्यानंतर जसं तुम्ही एक एक लिंक जशी तुम्ही फॉरवर्ड जाता ते यू ऑल्सो टेक अ स्टेप फॉरवर्ड टू युअर हार्मफुलनेस. तुमचा जसा तुम्ही एक एक स्टेप पुढे जाता तसा तसा तुमचा फोन एक एक स्टेप त्याच्याकडे सगळ्या तुमच्या फोनचा डेटा जात आहे. सो तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं की कोणती पण साईट असेल, आजकाल AI आहे, कोणतं पण AIचा टूल असेल, काही असेल, त्याला तुम्ही चांगल्यापणाने नीट बघून घ्या, शिकून घ्या. त्याच्यानंतर या स्कॅमबद्दल बघा, स्कॅम कसे होतात, लिंक असते, वेगवेगळ्या टाईपचे लिंक्स असतात. मोस्ट ऑफ द टाइम लहान पोरं आहेत त्या लोकांना लिंक्स पाठवतात, बँकिंग अकाउंटच्या लिंक त्यांना काही कळत नाही. तुम्हाला पण म्हणजे आता बँकमध्ये एवढं नॉलेज असेल पण एवढं तुम्हाला माहिती नाही की आतमध्ये आपण कसं काय क्रेडेन्शियल करतो, आपण लॉग इन डिटेल्स काय असतात ते काही आपल्याला माहिती नसतं. सो आपण ती गोष्ट आपल्या पॅरेंट्सना विचारावं आणि त्याच्यावरती मग पुढे लक्ष द्यावं. पण असं डायरेक्टली जर तुम्हाला कुठे फोन आला, काही आला असा बँकेतून की असं असं आहे, तुमचे मम्मी पप्पा असे आहे, तुम्ही या लिंकवर क्लिक करा, सो तुम्ही नाही करायला पाहिजे. बिकॉज जर एक क्लिक केला तुम्ही तर ऑलमोस्ट तुमचा पूर्ण डेटा त्यांच्याकडे जातो. तर मग ते पूर्णपणे तुमच्या बँकमधले जे अकाउंट असतील, नंबर असतील, ते पूर्णपणे डेटा तुमच्याकडे ट्रान्सफर झाल्याशिवाय मग ते पूर्ण गेम करतात त्यांचा. तुम्हाला पण चांगलं माहिती आहे, एकदा हॅकरच्या अकाउंट जर हॅकरला अकाउंट तुमचा बँक अकाउंट भेटला, तुमच्या बँकमध्ये पैसे राहतील का? नाही राहत. या गोष्टीबद्दल आपल्याला आमचे सर तुम्हाला चांगलं अजून डीपमध्ये सांगू शकतील. सायबर अवेअरनेस संबंधित. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिंदे मॅडम, प्रमुख पाहुणे आणि इथे जमलेले शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, तर विविध कार्यक्रम पोलीस स्टेशन मार्फत राबवले जातात. त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे सायबर अवेअरनेस. यावर माननीय CP साहेबांनी विशेष असा भर दिलेला आहे, कारण बरेचसे लोक सायबर याच्यामध्ये फसले जातात. आणि मी पोलीस कॉन्स्टेबल शेळके आणि गुणवंत देवकर हवालदार अशा पोलीस स्टेशनमध्ये 2 वर्षापासून सायबरचं काम पाहतो. आणि त्याच्यामध्ये आम्हाला आलेले अनुभव मी तुम्हाला शेअर करतो की सायबर फ्रॉड म्हणजे काय, तो का होतो, तो होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे आणि झाल्यानंतर काय केलं पाहिजे, याविषयी मी तुम्हाला मार्गदर्शन करेन. आम्ही पोलीस म्हणून तुमच्याकडे अवेअरनेस संदर्भात जे लेक्चर देणार आहोत ते तुम्ही तर ऐकायचंच आहे, परंतु तुमचे आईवडील असतील, मित्रमैत्रिणी, नातेवाईक सर्वांना हे समजून सांगायचं आहे की सायबर अवेअरनेस काय आहे. मला सांगा, याच्यापैकी किती लोकांकडे मोबाईल वापरत नाहीत? असे हात वरती करा. सायबर फ्रॉड होणार आहे का? नाही. तर पहिली गोष्ट म्हणजे सायबर फ्रॉड म्हणजे काय, कोण सांगू शकेल? सायबर फ्रॉड म्हणजे असा फ्रॉड की ज्याच्यामध्ये कम्युनिकेशनसाठी काय वापरलं जातं, इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर केला जातो. सायबर फ्रॉड तुमच्याशी कम्युनिकेशन करतो, त्याच्यामध्ये सर्वात जास्त वापरण्यात येणारा काय आहे? मोबाईल आहे. तुमचा लॅपटॉप असेल किंवा तत्सम काही साधनं असतील त्याद्वारे तुमची जी फसवणूक केली जाते त्याला सायबर फ्रॉड म्हटलं जातं. आणि हा सायबर फ्रॉड का होतो? महत्त्वाचे 3-4 कारणं आहेत. त्याच्यामध्ये महत्त्वाचं पहिलं कारण आहे म्हणजे विश्वास. एखाद्या कॉलवरून तुम्हाला मॅसेज येतो, लिंक येते आणि आपल्याला एवढी सवय झालेली आहे मोबाईल वापरायची की काही जरी आलं तरी 2 मिनिटात काय आहे काय नाही कुतूहल राहतं, बरोबर आहे की नाही? आणि तुम्ही खात्री करत नाहीत. आजकाल सायबर फ्रॉड एवढे एक्सपर्ट आहेत, नवीन टेक्नॉलॉजी वापर करतायत, त्याबद्दल तुम्ही काळजी घेतली पाहिजे. एखादा जर तुम्हाला कॉल आला तर लगेच रिॲक्ट व्हायचं नाही, त्याचा थांबायचं, विचार करायचा आणि नंतर रिॲक्शन द्यायचं. तर त्याच्यामध्ये महत्त्वाचं असं आहे की विश्वास ठेवणं. अनोळखी नंबरवरून तुम्हाला कॉल आले, लिंक आली किंवा फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, याच्यावरून कुणाची रिक्वेस्ट आली तर खात्री केल्याशिवाय त्याला लाईक करू नका किंवा कमेंट करू नका. तुम्ही त्याला बघितलेलं आहे का? नाही.
पण तुम्ही एवढा विश्वास का ठेवता त्याच्यात? तुम्ही तुमच्या आईवडिलांनी सांगितलेलं किंवा शिक्षकांनी सांगितलेलं लक्षात घेणार नाही, परंतु असं कोणी काही सायबर तुम्हाला ज्यांच्या की बघितलेलंच नाही आणि त्यांनी तुम्हाला संपर्क केला तर तुम्ही लगेच रिॲक्ट होता. दुसरी गोष्ट आहे सायबर विषय असलेलं अज्ञान. बऱ्याचशा लोकांना टेक्नॉलॉजी वापरतो, परंतु आपल्याला माहीत नाही की अजून काय काय त्याच्यामध्ये धोके आहेत किंवा त्यापासून आपल्याला काय एक क्लिकवर तुमचं अख्ख्या आयुष्याची कमाई केलेली जाऊ शकते. म्हणजे किती महत्त्वाचं आहे हे सायबर फ्रॉड. म्हणून विश्वास ठेवायचा नाही. विश्वास, अज्ञान, तिसरी गोष्ट आहे भीती आणि चौथी गोष्ट आहे लालच. तर ह्या 2-4 गोष्टी आहेत, त्यापासून तुम्ही दूर राहायचं. आमच्याकडे आलेले अनुभव सांगतो तुम्हाला की सध्या सर्वात जास्त फ्रॉड आहे डिजिटल अरेस्ट. काय आहे डिजिटल अरेस्ट माहिती आहे कोणाला? ही कन्सेप्टच नाही आहे डिजिटल अरेस्ट. परंतु सायबर भामटे काय करतात, तुम्हाला तुमच्या नातेवाईकांना, वयस्कर लोकांना जास्त करून ते टार्गेट करतात. ज्यांच्याकडे आता वयस्कर लोक म्हटल्यानंतर रिटायर झालेले असतात, त्यांच्याकडे पैसे असतात, वेळ असतो आणि एकत्र नसतात, त्यामुळे त्यांच्याकडे वेळ असतो. मग ते काय करतात, एक कॉल करतात तुम्हाला, ऑटोमॅटेड कॉल असतो ट्राय करून, आणि त्याच्यामध्ये सांगितलं जातं की तुमचं सिम 2 तासात बंद करणार आहे. म्हणजे काहीतरी सिच्युएशन क्रिएट करतात आणि त्या सिच्युएशनला तुम्ही काय एकदा प्रोत्साहन दिलं की त्यांना माहिती, यांची मानसिकता एकदा ओळखली की ते पुढे 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 तुम्हाला गुंतवत जातात. आणि मग तुम्हाला जर याच्यापासून वाचायचं असेल तर 0 दाबा, 1 दाबा. ॲक्च्युली काही जरी दाबलं तरी तो नंबर डायरेक्ट फ्रॉडरलाच जातो आणि मग तो सांगतो की फलाफला पोलीस स्टेशनमधून आम्हाला हे आलेले इंट्रॅक्शन आलेले आहेत की ह्या सिमवर बोगस सिम आहे, त्याच्यावरून मनी लॉन्ड्रिंग झालेले आहे, हॅरासमेंट झालेलं आहे, सेक्स टॉर्शन झालेलं आहे, असं काहीतरी तुमच्या मनामध्ये बिंबवलं जातं. आणि हे तुम्ही केलेलं नसतं, तुम्हाला माहिती पण असतं की हे आम्ही काही केलेलं नाही, पण तरी पण तुम्ही काय करता, ते तुम्हाला असं भासवतात की तुमचं आधार कार्ड हरवलेलं सांगितली जाते. मग तुम्हाला वाटतं अरे कोणतरी या डिपार्टमेंटचाच माणूस आहे, मग तुम्ही त्याला रिॲक्ट होता. रिॲक्ट झाल्यानंतर मग ते काय करतात, तुमची पर्सनल माहिती हळूहळू व्हेरीफाय करायची म्हणून तुमच्याकडूनच घेतात, जे की तुम्हाला समजत नाही. त्यावेळेस तुमची मती भ्रष्ट झालेली असते, विचार करण्याची क्षमता बंद झालेली असते. मग तुमचं आधार कार्ड दाखवा, आम्ही चेक करू, व्हेरीफाय करू, त्याच्यामध्ये तुमचा सहभाग आहे की नाही, नसेल तर आम्ही तुम्हाला मदत करू, असं बोलण्यात गुंतवून नंतर मग पोलीसच्या ड्रेसवर देखील तुम्हाला कॉल केला जातात. म्हणजे खूप मोठं शटअप तुमच्यासोबत केलेलं असतं त्यांनी. आणि त्याच्यामध्ये मग तुम्हाला सांगितलं जातं की तुमच्या अमुक नरेश गोयल सोबत तुम्ही एवढे 10 कोटी, 15 कोटी, 20 कोटीची मनी लॉन्ड्रिंग केलेली आहे. मग आम्ही तुमचे अकाउंट नंबर सांगा, तुमच्याकडूनच माहिती घेतात. मग अकाउंट नंबर सांगितल्यानंतर ते काय सांगतात की तुमच्याकडे किती रक्कम आहे, ती रक्कम आमच्या RBIच्या अकाउंटला टाका. अकाउंटला टाकल्यानंतर आम्ही व्हेरीफाय करू आणि व्हेरीफाय केल्यानंतर त्याच्यामध्ये तुमचा सहभाग नसेल तर आम्ही रक्कम तुम्हाला परत करू, किंवा मग त्याच्यामध्ये जर आम्हाला सहभाग आढळला तर पुढील कायदेशीर कारवाई करू. असं करून तुमच्याकडली जेवढी रक्कम आहे त्यामध्ये गुंतवायला सांगतात आणि नंतर तुम्हाला समजतं की आमच्यासोबत फ्रॉड झाले. म्हणून हा डिजिटल अरेस्टचा प्रकार काहीही नाही. तुम्हाला डायरेक्ट पोलीस जर काही असेल तर डायरेक्ट बाय पोस्ट नोटीस पाठवतात किंवा तुमच्या घरी येतात. तुम्हाला असं इंटरनेटवर काहीही नाही की कॉल करून असं कोणी असेल तर डायरेक्ट तो नंबर बंद करायचा. दुसरा प्रॉब्लेम असा आहे की लालच. आता जे विद्यार्थी आहेत जॉबसाठी रिझ्यूम भरतात किंवा नोंदणी करतात, ते फ्रॉडरला लगेच माहिती होतं आणि मग ते तुम्हाला लिंक पाठवतात किंवा व्हॉट्सअपला तुम्हाला अप्रोच करतात की आमच्याकडे असा असा पार्ट टाईम जॉब आहे, तुम्ही रेडी आहात का. आणि बरेचसे लोक त्याला काय करतात, बळी पडतात. कारण प्रत्येकाला पैसा कमवणं गरजेचं आहे. आमच्या लालचेबाई, चला आपण पण आपल्या घरच्यांना हातभार लागेल, काहीतरी मदत करू म्हणून आपण त्या लिंक क्लिक करतो. आणि मग पार्ट टाईम जॉब काय असतो की एखादा व्हिडिओ असेल किंवा रेस्टॉरंट असेल किंवा XYZ काय पण असेल, त्याला लाईक करा, रिव्ह्यू द्या, आम्ही तुम्हाला 150 रुपये देऊ, 50 रुपये देऊ. आणि ते देतात पण 1, 2, 3 वेळेस तुम्हाला देतात पण रिफंड.
मग तुमचा ट्रस्ट निर्माण होतो. ट्रस्ट निर्माण झाला की ते तुम्हाला काय करतात, एक टेलिग्राम ग्रुपवर घेऊन जातात, ज्यामध्ये की त्यांचेच लोक असतात, परंतु आपल्याला माहीत नसतं की ते सायबर आहे, सायबर फ्रॉडर आहे. आणि ते काय करतात, शेअर मार्केटमध्ये आम्ही एवढी रक्कम जिंकली, आम्ही एवढी जिंकली, असं तुम्हाला महिना 15 दिवस त्याच्यामध्ये हे करतात. मग तुम्हाला लालच निर्माण होतो, अरे हे लोक एवढे पैसे कमवतात, मी पण का कमवू नये. तुम्ही 10-15 दिवस ते ऑब्झर्व करता ग्रुपवर, आणि एकदा का तुम्ही रेडी झाला की मग तुम्हाला सांगितलं जातं 20,000 भरा, टास्क दिले जातात. मग 20,000, 40,000, 80,000. मग टास्क दिल्यानंतर तुम्ही ती रक्कम गुंतवता, आणि जशी ही रक्कम गुंतवली की तिथून पुढे त्यांचा खेळ सुरू होतो की तुमचं हे चुकलं, तुम्ही वेळेमध्ये गेले नाही, तुम्ही असंच करायला पाहिजे, तसंच करायला पाहिजे, टॅक्स भरा, वेगवेगळ्या पॉलिसी असतात त्या भरा. मग आपण काय करतो, सुरुवातीला रक्कम भरलेली असते, त्यामुळे आता ती रक्कम का सोडून द्यायची, म्हणून ते सांगेल तेवढे अजून 1,00,000, 1.5 लाख अशी रक्कम भरली जाते. आणि ते काही ना काही कारण सांगत, जोपर्यंत तुम्हाला समजत नाही की हा फ्रॉड आहे. आमच्याकडे अशा तक्रारी आलेल्या आहेत की 40-40 लाख रुपये लोकांनी घालवले त्याच्यावर, डिजिटल अरेस्ट आणि ह्या टास्क फ्रॉड. असे आमच्याकडे बरेच लोक येत आहेत की आम्ही साहेब 40 लाख, आणि स्वतःचं घर घाण ठेवू, कारण ते व्हर्च्युअल ॲप असतं, त्या ॲपमध्ये सर्व हँडलिंग ते फ्रॉडर लोक करतात. आणि त्याच्यामध्ये तुम्ही रक्कम गुंतवली की तिथं तुम्ही जर 10,000 भरले की तिथं 15,000, 16,000 अशी रक्कम तुम्हाला दिसते. तुम्हाला वाटतं अरे आहे आपली इन्व्हेस्टमेंट होते, हे होते, म्हणून तुम्ही काय करता, ती रक्कम भरत जाता. आणि ज्यावेळेस समजतं की माझं सर्व रक्कम गेले, असे आमच्याकडे किती लोक आहेत की ज्यांनी स्वतःचं घर विकलं, लोन घेतलं, मित्राकडून घेतलं की अरे मी 2 दिवसात तुझे देतो, मला हे भेटणार आहे, पण त्यांना माहीत नसतं की हा स्कॅम आहे. एवढे लोक फसले जातात. 40 लाख नाही, एका कॉलवर 25 कोटी रुपयांची फसवणूक झालेली. आपला डेटा हा पूर्ण स्प्रेड झालेला आहे. म्हणजे असे आपण शुगर काहीच नाही आहे, फक्त आपण एका OTPवर येऊन ठेपलेलो आहोत. पहिले सुरुवातीला स्कॅमर काय करायचे, अमुक फला बँकमधून बोलतोय, तुमचं KYC करायचं आहे, मग तुम्ही आम्हाला OTP द्या, बँक डिटेल द्या. मग लोक द्यायचे आणि फ्रॉड व्हायचे. परंतु आता सर्वांना माहिती झालं की कुणाला OTP द्यायचा नाही किंवा बँक डिटेल द्यायची, बरोबर आहे की नाही. मग फ्रॉडरने नवीन टेक्निक यूज केली की आता APK फाईल असतात. APK फाईल तुमच्या व्हॉट्सअपला सेंड केली जाते, तुमच्या काहीतरी कामाच्या नावाने पुढे .apk असतं, ती ओपन केली की मोबाईलचा पूर्ण ॲक्सेस कोणाला जातो, सायबर फ्रॉडला जातो. म्हणजे तुम्हाला इथे OTP सांगायची गरज नाही, काय नाही. असा एक मॉलवेअर त्यामध्ये ते ॲक्टिव्ह करतात की ज्या थ्रू मोबाईलचा पूर्ण ॲक्सेस त्यांच्याकडे जातो. तुमची पूर्ण पर्सनल डिटेल असेल, तुमचे बँक अकाउंट असेल, सर्व क्षणात पूर्ण रिकामे होतात. म्हणून कधीही कोणतीही लिंक असेल किंवा ॲप असेल किंवा कोणी काही सांगितलं असेल तर यावर बिलकुल भरोसा ठेवायचा नाही. आणि दुसरा अजून एक फ्रॉड आहे की मुलींसोबत जास्त प्रमाणात घडला जातो की तुमच्या वडिलांनी आम्हाला 12,000 पाठवायला सांगितले, 10,000 पाठवायला सांगितले, 13,000 पाठवायला सांगितले आहे. आणि आपण कामाच्या ओघामध्ये काय करतो की तुम्हाला सुरुवातीला 10,000चा फेक टेक्स्ट मेसेज, जसं बँकेतून येतो ना तसा फेक टेक्स्ट मेसेज पाठवतात. आणि नंतर म्हणतात बघा 10,000 रुपये आले का. आपण प्रॉपर चेक करत नाही, त्या फोनपेमध्ये गुगल पेमध्ये जाऊन चेक करतो का, नाही हा मेसेज आलेला आहे. मग नंतर काय सांगतात अजून 3,000 पाठवतो, आणि 3,000 ऐवजी चुकून 30,000 आले आहेत असे सांगतात. मग एकूण 40 आले, मग तुम्ही तुमचे 13 घ्या आणि बाकीचे रिटर्न करा. अशा लोकांनी 50-50 लाख रुपये पण घातलेले आहेत. म्हणजे तुम्ही कोणाचा जरी कॉल आला तर एकदम सतर्क राहायचं, सावधान राहायचं, विचार करायचा आणि मग रिॲक्ट करायचं. कारण आजकाल तर AI तंत्रज्ञानाचा यूज होतो. तुमच्या घरच्यांसारखे आवाज काढले जातात. अजून एक प्रकार याच्यामध्ये असा आहे AI तंत्रज्ञानामार्फत की वडिलांना कॉल केला जातो की तुमचा मुलगा अमुक रेप केसमध्ये पकडलेला आहे आणि त्याचा रोल नाही आहे, परंतु तो मुलासोबत भेटलेला आहे आणि तुम्हाला जर याच्यातून वाचायचं असेल तर 80,000 पाठवा, 1.5 लाख पाठवा, एवढी रक्कम पाठवा. मग वडील काय करतात, मुलांना कॉल करतात. कॉल केल्यानंतर तो मुलाचा कॉल लागत नाही, कारण तो एकतर कॉलेजमध्ये असेल, लेक्चरमध्ये असेल, ट्युशनमध्ये असेल किंवा
कंपनीत असेल तर लॉकरमध्ये मोबाईल असतो, परंतु आपण तो विचार करत नाही की तो काहीतरी ह्याच्यामध्ये असेल. आपल्या डोक्यामध्ये ते काय भरवलेलं असतं की अरे याने काहीतरी क्रिएट केलेला प्रॉब्लेम केलेला, त्यामुळे तुम्ही विचार करण्याची क्षमता तुमची बंद होऊन जाते आणि मग तुम्ही कॉल केला लागला नाही तर तुम्ही अजून घाबरता, हे काहीतरी हा पकडलेलाच आहे वाटतं. आणि नंतर काय होतं, मग ते बोलतात तुमच्या मुलांशी बोलू. AI तंत्रज्ञानामार्फत सेम आवाज काढला जातो, पप्पा मुझे बचाओ, मैं एक बच्चे के साथ आया था, मैंने कुछ नहीं किया, कुछ भी करो मुझे छुड़ाओ. आणि मग वडिलांना वाटतं अरे आवाज सेम आहे, सर्व सेम आहे, मग पैसे भरतात. अशा लोकांनी 47 लाख रुपयापर्यंत पैसे भरलेले आहेत. म्हणजे किती घातक आणि आपल्या जे आयुष्याची कमाई आहे त्या आपल्या एका क्लिकने किंवा आपल्या एखाद्या कोणीतरी कॉल केला आणि त्याला आपण रिस्पॉन्स दिला तर किती घातक ठरू शकतो आणि तुम्ही जीवनातून उठून जाता. असे कित्येक लोक आहेत ज्यांनी आत्महत्या पण केलेल्या आहेत. म्हणून इथून पुढे कोणते व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम, अजून एक फेसबुकचं एक उदाहरण सांगतो. एक मुलगी आली, तिला iPhone फ्री म्हणून एक ॲड पाहिली होती फेसबुकवर. तिला वाटलं फेसबुकवर iPhone फ्री म्हटलं, ती अप्रोच झाली, समोरच्याने विचारलं नाव सांगा, ॲड्रेस सांगा आणि एक कोड येईल म्हटलं. तो कोड सांगा म्हणजे हा मोबाईल तुमच्या घरी येईल. तर तो कोड नसून काय होता, OTP होता. त्याने असं खाल्लं नाही, असं खाल्लं आणि OTP जसा टाकला त्याचा व्हॉट्सअप हॅक झाला, व्हॉट्सअप बंद झालं आणि व्हॉट्सअप त्याच्याकडे सुरू झालं. आणि त्याच्याकडे सुरू झाल्यानंतर ॲक्सेस त्याच्याकडे गेला. त्याने त्याचा बँकेचा असेल, महावितरणाचा असेल, तो लोगो त्याला ठेवला आणि फ्रॉडसाठी दुसऱ्यांना कॉल केला. म्हणजे नंबर कोणाचा, तुमचा. आणि वापर कोण करतो, उद्या जर पकडलं गेलं तर कोण जाणार. अशा काही घटना आहे. दुसरे असं पण एक प्रकार आहे, AI तंत्रज्ञान आपलं सिम तुमचं बंद होईल 2 तासामध्ये. आता ॲक्च्युली विचार काय करायला पाहिजे, बंद होईल तेव्हा बघून किंवा मी जाऊन जवळच्या गॅलरीमध्ये विचारून घेईन असं तुम्ही म्हणत नाही. तुम्ही काय करता, चुकी काय करता, अरे माझं जुनं सिम आहे, मी 10 वर्षापासून वापरतो, बंद कसं काय होणार आहे. तुम्हाला उत्सुकता लागते आणि जसं तुम्हाला त्याला माइंडसेट माहिती होतं की हा बकरा आपल्या आता जाळ्यामध्ये येणार आहे, मग तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही काय करा, आम्ही सांगतो ती VI असेल, एअरटेल असेल, लिंक देतो, ती ओपन करा. लिंक ओपन केली म्हणजे ॲक्सेस गेला, OTP गेला आणि मग काय करतात ते तुमचं eSIM जनरेट करण्यासाठी एक रिक्वेस्ट पाठवतात, जो की त्यांना OTP येतो, OTP टाकतात, तुमचं फिजिकल सिम बंद होतं आणि व्हर्च्युअल सिम जे eSIM असतं त्यांच्याकडे सुरू होतं आणि त्याच्यावरून ते कॉल करतात. म्हणजे नाव कोणाचं, तुमचं, आणि सिम वापरतोय तो. म्हणजे यांना पकडणं पण खूप डिफिकल्ट झालेलं आहे आजकाल. आणि हे दुसरी गोष्ट असं नाही आहे की आपल्या जरा पोलीस स्टेशन हद्दीमध्येच आहे किंवा महाराष्ट्रात आहे, तर मोस्टली सायबर फ्रॉड हा बाहेर देशातून ऑपरेट होतो, जो की पाकिस्तान असेल, चीन असेल, दुबई, कंबोडिया, थायलंड, इकडे उत्तर भारतीयमध्ये UP, बिहार, नोएडा, दिल्ली इकडून होतं. आणि ह्याच्यामध्ये सिम कार्ड ज्यावेळेस आता बरेचसे लोक म्हणतात हे पकडले का जात नाही, कारण 2च गोष्टी याच्यामध्ये, एक तर सिम लोक तिकडे जातात, कसं शोधणार तुम्ही त्यांना, हा पण प्रकार आहे. किंवा ट्रकवाले आहेत त्यांच्याकडून पण सिम घेतले जातात. म्हणजे प्रॉपर ते जे फ्रॉडर आहेत ते डॉक्युमेंटली कुठेही जे काही सिम असेल किंवा अकाउंट नंबर असेल, आणि अकाउंट नंबर पण असे भेटतात की जे थर्ड पार्टी लोकांचे असतात, ते वापर करत नाही. तुम्हाला टक्केवारीवर पण अकाउंट दिले जातात किंवा तुम्हाला लालच दिलं जातं, अमुक अमुक स्कीम आहे, तुम्ही डॉक्युमेंट द्या, मग तुमचं अकाउंट करू किंवा तुम्हाला 10,000 देऊ, 5,000 देऊ. लोक बिना विचार करता अकाउंट देतात आणि मग नंतर आम्ही तपास केल्यानंतर जे की ज्यांचा संबंध नाही, एक तर ज्यांच्यासोबत फसवणूक झाली ते पण फसतात, ज्यांच्या नावावर सिम आहे किंवा ज्यांच्या नावावर अकाउंट आहे ते पण फसले जातात. म्हणून कृपया करून असं काही झासा असेल तर ॲज एक पोलीस म्हणून, आम्ही तर पोलीस म्हणून तुम्हाला अवेअरनेस करणारच आहोत, पण तुम्ही पण एक आमचे पोलीस मित्र आहात. तर ही जी माहिती आहे तुम्ही तुमच्या घरच्यांना, नातेवाईकांना, यांना सर्वांना सांगा आणि आपले कान, नाक, डोळे असे एकदम सतर्क ठेवा की अशी काही घटना होऊच नाही. दुसरी गोष्ट, आमच्याकडे इथे प्रोजेक्टर नाही आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला व्हिडिओ दाखवू शकलो नाही, परंतु असं जरी असेल तरी आम्ही सरांच्या कोणत्या तरी WhatsApp नंबरवर आमच्याकडे जे अवेअरनेस संदर्भात
PPT आहेत, व्हिडिओ आहेत, हे आम्ही त्यांना पाठवणार आहोत आणि त्यांच्या थ्रू ते तुमच्या पालकांना आणि जेवढ्या लोकांना तुम्हाला पाठवता येईल, अवेअरनेस करता येईल ते तुम्ही पाठवा. व्हिडिओ बघा, स्टेटस ठेवा आणि इथून पुढे असे फ्रॉड होणार नाही याची काळजी घ्यायला सांगा. दुसरी गोष्ट अजून एक आहे, लाईट बिलासंदर्भात. तुमचं लाईट बिल 1-2 तासात डिस्कनेक्ट होणार आहे, तुम्ही बिल भरलं तरी ते अपडेट झालं नाही असं म्हणून तुम्हाला कॉल येतो. परंतु कधीही त्यावर लगेच रिॲक्ट होऊ नका. तुम्ही तुमच्या संबंधित शाखेला जाऊन विचारा की असं काय होणार आहे आणि हे तुम्हाला बोलण्यात गुंतवून बरोबर तुमच्याकडून डाटा काढला जातो. म्हणून कृपया करून इथून पुढे सायबर संदर्भात एवढं सतर्क राहा, जागरूक राहा की कोणी काहीही सांगो, काही भीती घालो, लालच असो किंवा काही असो तर त्यावर लक्ष देऊ नका. धन्यवाद. एवढं बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. No. अच्छा 1, 2 वेरी गुड. 4 बच्चियां हैं. 500 वाले कितने हैं? 500 स्टिक मस्त. यूट्यूब पे तो आप सभी लोग अच्छे से क्या यूज करते हैं? टेक्नोलॉजी सभी लोग अच्छे से यूज कर रहे हैं ना. मैं सिर्फ कुछ ऐसी बातें बताऊंगा जिससे हम सेफ रह सकते हैं. हमें सेफ रहना है ना. हाँ, अभी किसी ने बोल दिया भाई ब्रेकफास्ट मत करो, लंच मत करो, डिनर मत करो, इट्स ओके. और किसी ने बोल दिया कि दिन भर इंटरनेट मत यूज करो, क्या होगा? यस, इट्स अ ट्रूथ. हम लोग 1.5 GB 2 GB पे जी रहे हैं ना. पहले ये था हमारे साथ कि हम पेरेंट्स को बोलते थे बच्चों को मोबाइल नहीं देना है, मगर बीच में कोरोना आ गया, हमने मोबाइल पे लेक्चर लिए, हमने जूम पे टेस्ट ले ली, ये सब चीजें हुई तो ऑफिशियली स्टूडेंट मोबाइल यूज करना शुरू किए. बराबर. आप सब मोबाइल यूज करना, आपने टेस्ट दिया, 2 साल निकाला ना. अभी आप 10th में हो. हाँ, तो आपका 8 और 9 और 6 और 7 मोबाइल की वजह से आप पास हो चुके हैं. और आगे भी आपको जो स्टडी करना है उसके लिए आप मोबाइल का अच्छे से यूज कर सकते हैं. मगर छोटी बातें हैं वो ध्यान में रखनी. हम कोई भी ऐप डाउनलोड करेंगे, पूरा इंस्ट्रक्शन पढ़ के ही अलाउ का बटन प्रेस करना. पूरी इंस्ट्रक्शन पढ़ने के बाद जो ऐप हम लोग इंस्टॉल कर रहे हैं ऑथेंटिक ऐप है क्या, वो देखना चाहिए. ऑथेंटिक एकदम खराब यही पता है आपको. यस, मैं जो प्रिपरेशन कर रहा हूँ, जो मेरा करिकुलम है, सिलेबस है, उस सिलेबस तो लेके जानकारी उसमें आ रही है क्या. हाँ, लेसन जैसे हमें दिया है इंग्लिश में वैसे ही लेसन जा रहे हैं क्या. बीच में कुछ ऐसी साइट पॉपअप हो रही है, बीच में कोई ऐसी लिंक आ रही है जो आपको साइबर क्राइम में सीट रही है. ये देखने की जिम्मेदारी किसकी? आप. क्योंकि पढ़ कौन रहा है? मम्मी पापा पढ़ रहे हैं क्या? पढ़ कौन रहा है? हम पढ़ रहे हैं. तो ये जिम्मेदारी किसकी? हमारी. सबसे क्या होता है, हमें ना ग्लैमरस, पैशन, ये जो वर्ड है ना वो अट्रैक्ट करता है. क्या करता है? अट्रैक्ट करता है. बराबर. तो एक ऐसे मॉडल की इमेज आ गई. मॉडल की इमेज आ गई, मेल फीमेल कोई भी, तो हम लोग उसको देखते हैं, वहाँ पे पॉज हो जाते हैं, हम लोग डाइवर्ट होते हैं. हमारी स्टडी में से क्या हो रहा है? डाइवर्ट हो रहा है. वो चीज हमें नहीं करनी. स्किप करो, क्रॉस वाला बटन है, दबा दो, भाग निकलो. समझ लो क्यों क्या पढ़े. सर 10वीं है, पढ़ाई करके सीनियर केजी से यहाँ तक आए, पढ़ाई छोड़ के बाद, ठीक है, तो अभी थोड़ा पढ़ाई छोड़ के बाद जो आपके सेफ्टी के लिए होगा, सिक्योरिटी के लिए होगा. हम स्नैप यूज कर रहे हैं. बराबर. मेरा सबसे पहला स्नैप ये था आज का मॉर्निंग वॉक.
कि मैंने मेरा ब्रेकफास्ट क्लिक करके डाल दिया ना। अभी दूसरा मैंने हमारे वॉलंटियर को बोला है स्नैप करना है, ये जो हमारा फीचर है ना स्नैप में डालना। तो इससे भी अवेयरनेस कर रहा हूँ मैं, रेजिंग डे की अवेयरनेस चल रही है। पर हम लोग क्या करते हैं, हम लोग स्नैप पे क्या डालते हैं, हमारा डेली का शेड्यूल डालते हैं कि मॉर्निंग में हम लोग स्कूल में गए हैं, दोपहर को हम लोग क्लासेस में गए हैं, दोपहर को हम लोग क्लासेस में गए हैं, हाँ? शाम को हम लोग वहाँ पे गए, शेड्यूल हम लोग प्लेस करते हैं। तो ये जो फ्रॉड करने वाले लोग हैं वो आपका पैटर्न फॉलो करते हैं। क्या फॉलो करते हैं, मंडे टू फ्राइडे सैटरडे आप क्या कर रहे हो वो ये पैटर्न फॉलो होता है और फिर आपको ट्रैक किया जाता है। क्या किया जाता है, ट्रैक किया जाता है। तो हमें सोशल मीडिया जो भी यूज करना है, हमारे टाइम पे ऑर्कुट था, अभी उसमें इन्वेंशन हो के ना मानसरे साहेब आपल्याकडे ऑर्कुट होतं ना आलेलं आहे, कुठं होतं बस, त्याच्यानंतर दुसरं काहीच नव्हतं, ते पण आपण रिअरली यूज करायचो और उसमें से भी मैं अभी इतना ही था, बाकी कुछ नहीं था। अभी तो इतना एडवांस हो गया है कि अपना सिक्योरिटी अपने हाथ में भी है। हम लोग हमारा प्रोफाइल फोटो लॉक कर सकते हैं, मगर हम लोग करते नहीं। हम लोग हमारा डीपी चेंज करते रहते हैं ना, चेंज करते रहते हैं, जरूरत ही नहीं है। जरूरत है उसकी नहीं है। सोशल मीडिया सोशल कॉज के लिए यूज करना है, सोशल मीडिया हम लोग पर्सनल कॉज के लिए यूज करते हैं और ट्रैप में फंस जाते हैं। तो हमें यहाँ पे फंसना नहीं, और फंस भी गए तो क्या करना है, पहले तो अपने घर में बताना है। घर में डर लग रहा है, मॉडल स्कूल काफी अच्छा स्कूल है, टीचर को बोलो, टीचर को बोलो। नहीं आप टीचर को बोल पा रहे तो आपको एक पैम्पलेट दिया है, उसमें एक नंबर है, देखो क्या है, 1932। उसके ऊपर आपको कॉल करना है, कॉल करके आपके साथ जो भी हुआ है वहां पे बताना है। आपका जो इंफॉर्मेशन रहेगा वो किसने इन्फो दिया वो डिस्क्लोज नहीं होता, क्योंकि देयर ऑफ लॉट ऑफ लॉज फॉर यू, बहुत सारे कायदे हैं उसके अंदर आप बच्चों का नाम जाहिर नहीं होता। ये मत समझना हमारा फॉल्ट है, हमको ट्रैप किया गया, अभी हमें इसमें से क्या करना है, बाहर निकलना है। तो हमें हेल्प चाहिए, तो हम लोग हेल्प किससे लेंगे, पेरेंट्स, टीचर, पुलिस स्टेशन, तीनों में से एक की। एज ए सोशल वर्कर हमारे पास जब केस आता है हम लोग फॉरवर्ड करते हैं पुलिस स्टेशन और डॉक्टर के पास, दोनों के पास हम लोग फॉरवर्ड कर देते हैं। तो बेस्ट अगर आपके साथ, आपके घर में, आपके दोस्तों के साथ, आपके रिलेटिव के साथ प्रॉब्लम हो रहा है, तो आपको कहाँ पे बोलना है, 1930 है, मतलब पुलिस स्टेशन हुआ, दूसरा टीचर हो गया और पहला पेरेंट्स। जाते जाते एक बात कहूँगा, ऐसे ही हम लोग पुलिस स्टेशन के साथ काम कर रहे थे, तभी एक कंसेप्ट निकला रूल्स और लॉ। तो वो कंसेप्ट ऐसा है कि मोबाइल बेडरूम, क्या है, मोबाइल बेडरूम। घर में 4 इंसान है, 4 इंसान में से 2 इंसान के पास फोन है, बराबर है। वो घर के बाहर भी हमारे साथ रहता है, घर के अंदर भी हमारे साथ रहता है ना। तो उसको कुछ टाइम तक हमें साइड में छोड़ना है। जैसे शाम को 8 बजे के बाद वो एक जगह पे पड़ा रहेगा, मैं सुबह 8 बजे उठाऊंगा, शाम को 9 बजे के बाद वो एक जगह पड़ा रहूंगा, मैं सुबह 9 बजे उसको स्टार्ट करूंगा। तो ऐसा एक पॉकेट, ऐसा एक बॉक्स में घर के सब लोगों का मोबाइल जमा करना, क्या करना है, जमा करना है। उसे मोबाइल बेडरूम कंसेप्ट हमने ये लॉन्च किया है, इसका काफी अच्छे से इम्पैक्ट वो भी पॉजिटिव इम्पैक्ट हमारे तक करके आए हैं। तो एक है साइबर अवेयरनेस, दूसरा क्या करना चाहिए, क्या नहीं करना चाहिए नहीं है। अगर 100 बच्चे बैठ रहे हैं तो उसमें से 2 या 3% में चलना
करता है, ऐसी एग्जाम पास करके तो हमारी सेवा के लिए कोई संस्था नहीं है। तो मैं 5 से 7 शाळेत बरोबर. सर्वांना मराठी समजतं का? मी बोललो तर मराठी चालेल? सगळ्यात महत्त्वाचं प्लस सरांनी सांगितलं तुम्हाला मोबाईल किती चांगला आणि किती वाईट आहे, बरोबर. मोबाईल वाईट नाही आहे. मोबाईल जो आपण कसा वापरतो त्याच्यावरती मोबाईल एक हत्यार आहे. ते आपण चांगल्यासाठी यूज करायचं की वाईटसाठी यूज करायचं हे आपल्या हातात आहे, बरोबर. ज्यावेळी आपल्या नाहीये मोबाईल नाहीये, घर में ही नहीं है, मैं घर में घरी तर घेत असेल ना मोबाईल खेळायला. नहीं खोटं क्या बोलते. बात है, क्या बात है, क्या किती खोटं बोलते. ठीक आहे. बरं. आपलं इकडे बघा, इकडे लक्ष द्या. एक 5 मिनिटं चांगलं सांगतो मी. एक लक्ष द्या 5 मिनिट फक्त. मराठी कळतंय ना मी बोलतो? कुणाला मराठी कळते? इसको मराठी नहीं समझ में आता वो हाथ ऊपर करो. समजता नाही आहे सर, ठीक आहे. आपलं जे वय आहे हे किशोरावस्थेत आहे. म्हणजे आपण किशोरमधून छोट्या म्हणून ॲडल्टकडे आता जातोय, बरोबर आहे. ॲडल्टकडे जाताना आपल्याकडे शारीरिक जे बदल घडतात शरीरामध्ये हे तुम्हाला सगळ्या टीचर्सने सांगितलं असेल, सांगायची मला तर गरज नाही. त्यावेळी त्या दरम्यान आपण मोबाईलचा मॅक्झिमम बॅड यूज करतो. मॅक्झिमम ते सांगायची गरज नाही तुम्हाला कशी यूज करतात. गुगल सर्च इंजिन आहे आपल्याकडे. गुगल सर्च इंजिन माहिती आहे का? गुगलचं जे आपलं पेज असतं फर्स्ट पेज, आपण ते सर्चला लगेच काय पाहिजे ते सर्च करतो, बरोबर ना. त्यावेळी जे आपण सर्च करतो ना त्यावरती गुगल आपल्याला रिफ्लेक्ट देत असतं. त्याच याचं समज तुम्हाला एखाद्याला लोन हवंय, लोन मला लोन पाहिजे असं जर तुम्ही टाईप केलं, तुम्हाला ते कंटिन्यू तुम्ही सर्च नाही केलं ना तरी तुमच्या फ्रंट पेजवरती ते लोनचे ॲड, लोनचे जे संस्था आहे त्यांचे नावं हे सर्चसाठी तुम्हाला देत असतात. नेहमी तुम्ही सर्च नाही केलं तर, पण ते वारंवार केलं तर तुम्ही सपोज तुम्ही पॉर्न साईट्स किंवा काय वेगवेगळं सर्च केलं तर तुम्हाला त्याचे सर्चिंगचं ते पेज देतात गुगलवाले, कळलं का. यूट्यूब आणि गुगल दोन्ही पण, ठीक आहे. तर एक सरांनी सांगितलं सेक्सटॉर्शन सांगितलं असेल. काय सांगितलंय का सरांनी सेक्सटॉर्शन काय? ही गोष्ट सेक्सटॉर्शन अशी नवीन एक आलेलं आहे, फ्रॉड येते. पण त्या याच्यामध्ये बहुतेक तरुणांनी जीव दिलेला आहे. काय करतात ते सेक्सटॉर्शन एक सांगतो थोडक्यात. आपल्याला एक फेसबुक व्हॉट्सअप यूज करण्याची सवय आहे, बरोबर. कधी चांगली मुलगी चांगला मुलगा फेसबुकच्या प्रोफाईलवर दिसला का आपण त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतो. ते प्रोफाईल फेक असतं, फ्रॉड असतं. त्याला आपण जेव्हा ॲक्सेप्ट करतो त्यावेळी ते आपल्याला चॅटिंग करतात. हाउ आर यू, आप मुझे बहुत अच्छे लग रहे हो, मैं आपको लाइक करता हूँ, लाइक करती हूँ, समथिंग. इसमें आपको फ्रेंड बनाया जाता है 2-4 दिन में. फिर आपको एक आदमी रूम में जाने के लिए बोलते हैं, फिर बोलते हैं कि मैं आपको न्यूड होके दिखाता हूँ या दिखाती हूँ, ऐसा बोल के वो न्यूड हो जाते हैं सामने वीडियो कॉल में, ठीक है. और आपको वीडियो कॉल पे आपको भी उसको आपको ये करके न्यूड बोलने के लिए आप भी न्यूड हो जाओ, मुझे आपको देखना है, ऐसा करके आपको भी न्यूड किया जाता है. वो सामने आपको ऐसे ये करते हैं. तो फिर आप जब हो जाते हो ऐसा उसके सामने तो एक स्क्रीनशॉट निकलता है और वो स्क्रीनशॉट पे आपको ब्लैकमेल किया जाता है वो हर वक्त कि आपको ये मैं आपके इसको भेज दूंगी, फ्रेंड को भेज दूंगी, आपके माँ बाप को भेज दूंगी, आप यूट्यूब सोशल मीडिया पे डाल दूंगी, आप 50,000 रुपये डालो, 1 लाख रुपए डालो, 10 लाख रुपए डालो, ऐसा करके आपको ब्लैकमेल करके किया जाता है. तो आप डरते हो कि बाबा ये न किया जाए तो पैसा, तो उस जैसे फ्रॉड हो जाता है, समझे. तो ऐसा अगर आपके साथ किया हुआ तो आपने उस पर रिफ्लेक्शन नहीं देना है, तुरंत कॉल कट कर देना है, समझे क्या. आपका अनजान कोई फेसबुक है या व्हाट्सएप है वैसा उस पर बिहेवियर रखना है.
ठीक है, उसको सेक्सटॉर्शन कहते हैं। दूसरी बात है, आपने सर ने आपको बताया, वो बार बार मैं नहीं बताऊंगा कि जो लिंक भेजा जाता है, ये जो आपको बोला जा रहा हूँ मैं, ये घर पे भी बताना है। अभी जाके दफ्तर बाजू में रख के आपके माँ को और आपको पिता को बताना है। जो अनपढ़ है भी आपको थोड़े जो नए दौर में आए उन्होंने देखा नाही आहे, त्यांना सांगायचं आहे, ठीक आहे, की मला सरांनी किंवा या सरांनी सांगितलंय की तुम्ही जी काही मोबाईलमध्ये अनवॉन्टेड लिंक येतात, लिंक जे हिरव्या रंगात कधी हे होतात, लिंक माहिती आहे ना, लिंक कळतं तुम्हाला, लिंक अननोन लिंक ओपन करायचीच नाही, हा फर्स्ट पॉईंट। सेकंड, कोणतीही बँक तुम्हाला तुमचं जे पर्सनल बँकिंग डेटा आहे विचारत नाही, किंवा तुमची इतर माहिती बिलकुल मागत नाही, कोणती बँक असू द्या मागत नाही आणि आपण द्यायची नाही। जर दिली 2 मिनिटात ते आपल्याला हॅक करतात आणि आपला सगळा पैसे आपल्या अकाउंटमधून उडवतात। दुसरं, आपल्याला बोलतात की तुम्हाला इतकी लॉटरी लागली आहे, तुम्हाला तुमची डिटेल्स द्यावे लागते, तुम्हाला तुमच्या पैसे पाठवतो, तर म्हणा तुम्हाला तुम्हाला घ्या म्हणा, ते आम्हाला नको आहे, कारण ते फ्रॉड असतं, टोटली फ्रॉड असतं, ठीक आहे। सरांनी सांगितलंच आहे, कन्सेप्ट सांगितली, मोबाईल काय बेडरूम मोबाईल बेडरूम। जर आईवडिलांनी ऐकलं नाही तर तुम्ही अनशन ठेवायचं, तुम्ही जेवणार नाही जोपर्यंत तुम्ही मोबाईल तुमच्या बॉक्समध्ये ठेवत नाही, बॉक्समध्ये ठेवायचा जोपर्यंत म्हणा मी आली आहे ना, की मी आलो ना घरात, तर रात्री ते सकाळपर्यंत तुम्ही मोबाईल वापरायचा नाही। करून बघा, कन्सेप्ट करून बघा, त्यांना पण वाटेल मुलगी या मॉडेल कॉलेजमध्ये स्कूलमध्ये येऊन सुधारली आणि आम्हाला शिकवते, तर त्यांना पण गर्व वाटेल। हां, बाकी अनेक अपराध होतात, बेवडे नशाडी मुलं तुम्हाला त्रास देतात, त्यांचं एकच हत्यार आहे, जोपर्यंत तुम्ही चूप बसताय तोपर्यंत ते तुम्हाला त्रास देणार। एकच कन्सेप्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही चूप बसताय ते तुम्हाला त्रास देत राहणार। ज्यावेळी तुम्ही त्याच्यावरती कोणत्याही शाब्दिक हल्ला बोला किंवा सामाजिक लोक बोलवून तुम्ही आरडाओरडा करा, बोला, लाजायचं नाही, जिथे तुम्ही लाजाल तिथे केला समजायचं, बिलकुल नाही। अनोळखी मुलगा आहे, अनोळखी माणूस आहे, तुम्हाला तो फॉलोअप करतोय, बिंदास त्याला विचारा, काय रे, काय घाणेरडे शब्द तुम्हाला काय बोलायचं, का बघतो माझ्याकडे, शरम वाटते का, घरी आई बाप नाही का, नाही तर लगेच आजूबाजूला बोलवू का, सगळ्यांना आरडाओरडा करू का, तो लगेच पळून जाणार। पण त्याला असं वाटतंय, एक थिंकिंग असते की यार ही मुलगी माझ्याकडे काही बोलत नाही, म्हणजे हिचा हा असेल मनात, कळलं, ही काय आपल्याला प्रतिसाद देते, मागं आपण काय बघतो, आपण भीतीपोटे त्याच्याकडे बघतो की हा माझ्याकडे का बघतोय, पण त्याला काय वाटतं, नाही हे मला बघते म्हणजे मला रिस्पॉन्स देते, पण त्यांच्या मनात ते ॲझम्पशन तयार करत असतात, तर ते ॲझम्पशन आपण मोडून काढायचे आणि त्यांना हाकलवून लावायचं, ठीक आहे। तर त्याच्यात तुम्ही त्यांना काय नाही मारलं तरी तुम्हाला वाटलं तर काय ते रिव्हेंज घेतात, काय रिव्हेंज, असे बेवडे बावडे असे भरपूर असतात रस्त्यामध्ये। तुम्हाला हेल्प हवी आहे, तुमच्याकडे मोबाईल असतो, 112 वरती कॉल करायचा, इमिडिएटली पोलीस येतात जागेवरती, तुमच्या तिथे ज्या ठिकाणी उभे असतात ना ते आम्हाला लोकेशन मिळत असतं, तर त्या लोकेशनवर आम्ही तात्काळ येत असतो। नाही आजूबाजूच्या लोकांना आरडाओरडा केली तरी तो पळून जाणार, घाबरायचं नाही। तुम्ही जिथे घाबराल तिथं तुम्हाला ती पहिली पायरी काय, तुम्हाला त्रास होण्याची जी स्टेज असेल, पहिली स्टेज, इथे भरपूर नशेडी गांजेडी लोक मुलं फिरतात, इथं बाहेर पण बसतात, तर तुम्ही बसले तरी तुम्ही संध्याकाळी किंवा कधी बसतात, कुठेही वाईट घटना घडत असेल तुम्ही 112ला कॉल करायचं, तुम्ही मोकळून जायचं, आम्ही येणार तिथे कारवाई करणार, ठीक आहे। घाबरायचं नाही, घाबरले की तुम्हाला विषय तुमची रिस्पॉन्सिबिलिटी जशी आमची आहे तशी तुमची आहे, अवेअरनेस, हा अवेअरनेस तुम्ही ठेवणं खूप गरजेचं आहे। जर तुम्ही घाबराल किंवा निग्लिजन्स कराल किंवा मला काय करायचं, इथे काय घडतंय, मला काय घेणं आहे, ह्याच्यावर तुम्ही प्रत्येक जण, पोलीस म्हणजे काय, जो रक्षा करतो आणि काय लक्ष ठेवतो, तुम्ही पण पोलीस आहात, समाजातले तुम्ही पण पोलीस आहात, तुम्ही
अवेअरनेस ठेवला, आम्हाला माहिती कळवली, तुम्ही रिॲक्ट नाही करायचं त्याला, त्या गोष्टीला त्या घटनेला रिॲक्ट करू नका. फक्त तुम्ही कळवलं, माहिती दिली तरी खूप उत्तम आहे. तुम्हाला असं वाटतं मी या भांडणात पडलो तर मला पण त्रास होईल, ठीक आहे, त्यावेळी जर त्या पद्धतीचं भांडण असेल तर नका पडू. पण तुम्हाला सोडवण्याचं काही किंवा काही वेगळं असेल तर तुम्ही कळवू शकतात, त्याच्यात लोकांना सांगू शकतात, पोलिसांना 112 वर कॉल करून कळवू शकतात. ओके, हे ॲप आहे ते डाउनलोड करून घ्यायचं. एम कवच 2 सगळ्यांनी लिहून घ्या. एम कवच 2 डाउनलोड केल्यानंतर ना आता जर हे डाउनलोड केल्यानंतर परत तुम्हाला ते असं हे होतं हे केलं ब्राउझिंग त्यांना तुम्हाला जे मोबाईलवर तुमचे अनवॉन्टेड ॲप्स आहेत ना जे तुम्हाला नको असतील ते शो करतात. हिडन ॲप्लिकेशन आहेत ते शो करतात आणि रिस्की ॲप आहेत ते शो करतात. जेवढे रिस्की ॲप आहेत ते सगळे तुम्ही उडवून टाका. हिडन ॲपमध्ये आहेत, हिडनमध्ये थर्ड पार्टी ॲप असतात ते 2 ऑप्शन येतात, ते 2 ऑप्शनमध्ये सगळे उडवून टाका. दुसरी गोष्ट तुमचं फेसबुक असेल, इंस्टा असेल, काय असेल सगळ्याच्या टू स्टेप व्हेरिफिकेशन करून घ्या. सगळ्या काय होईल की येणार जर तुम्ही कोड ठेवाल तर तुम्ही फक्त तुम्ही स्वतःच वापरू शकता, त्याच्या व्यतिरिक्त कोणी वापरू शकत नाही. सांगा. टू स्टेप व्हेरिफिकेशन करता येतं का? कोणाला जमतं टू स्टेप व्हेरिफिकेशन? सिंपल आहे. व्हॉट्सअपचं सेटिंग उघडायचं, अकाउंटमध्ये जायचं, अकाउंटमध्ये गेले टू स्टेप व्हेरिफिकेशन हे येतो. टू स्टेप व्हेरिफिकेशन माहिती आहे का? टू स्टेप व्हेरिफिकेशनचा हे आला कोणता बी स्पिन तुम्ही 6 अंकी ठेवा, 4 अंकी ठेवा, तो कन्फर्म करायचा आणि खाली येतो ईमेल ॲड्रेस करायचा, नेक्स्ट म्हणायचं. नेक्स्ट म्हणलं की तुमचा तो व्हेरीफाय होतो, OTP येऊन तुमचं चालू होतं. सिक्युरिटीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल कोणकोणते ॲप आहेत, कोणकोणते मोबाईल किंवा डिव्हाइसेस चालू आहेत ते तुम्हाला समजतं. त्याच्यामध्ये तुमचा मोबाईलचा डिव्हाइस आहे ना तोच ठेवायचा, बाकीचे सगळे साइन आउट करायचे. फक्त तुमचाच मोबाईल फक्त वापरला जाईल त्याच्यावर, तुमच्या डिव्हाइसवर. जर कोणी चुकून हॅक केला आणि हॅक केलं असेल तर दुसऱ्याचं डिव्हाइस आपल्याला चालू झालं ते समजतं, ते साइन आउट करायचं प्रत्येकाने. ओके, तुम्ही आमच्या पोलीस स्टेशनला असे सायबर फ्रॉड आलं कोणी कंप्लेंट आलं ना, मी त्यांना पहिलं विचारलं तुमचा मुलगा